आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सकल हिंदू समाज बोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 14 मे रोजी बोरगाव शहरात विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पूर्वनियोजित बैठकीत कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली। विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांनी हे संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। बैठकीत बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हुपरी तालुका मुख्य महामार्ग प्रमुख सुनील सुतार यांनी सांगितले की भारत हा हिंदू संस्कृतीचा देश असून हिंदू समाजामध्ये धर्मजागृती, संघटन आणि सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी संघाकडून देशभर विविध उपक्रम राबवले जात आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून गेले 100 वर्षात हिंदू समाज संघटित करण्यासाठी सातत्याने कार्य सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून बोरगाव येथे विराट हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले आहे। या संमेलनात सिद्धांत चक्रवर्ती, 108 कुलरत्न मुनी महाराज तसेच हंचनाळ येथील परमपूज्य महेशानंद स्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभणार आहे। सामाजिक कार्यकर्ते राजशेखर हिरेमठ हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत। कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून सौ मैत्री गोडसे या कुटुंब प्रबोधन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत। तर RSS इचलकरंजी येथील प्रमुख भगत रामजी छाबडा हे पंचपरिवर्तन या विषयावर व्याख्यान देणार आहेत। संमेलनासाठी बोरगाव शहरासह परिसरातील 8 गावातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, हिंदू समाजातील विविध संघटनांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। हालशुगर संचालक शरद जंगटे यांनी सांगितले की हे संमेलन जातपात आणि राजकारण विरहित असून सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून सर्व समाज घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। संमेलनापूर्वी शहरातून भव्य सवाद्य शोभायात्रा काढण्यात येणार असून त्यामध्ये 12 घोडे, उंट, आकर्षक रथ तसेच विविध पारंपरिक वाद्यांचा समावेश असणार आहे। शहरातील विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून संपूर्ण शहरात रांगोळ्या काढणे, भगवे ध्वज लावणे आणि सजावट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे। संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले। यावेळी परमपूज्य शांतानंद प्रसाद महाराज, प्रचार प्रमुख श्रेयस ठाणे, BK महाजन, राजू भदरगडे, शिवाजी कदम, विश्वास नाईक, गणेश वासकर, निलेश नाझरे, नितीन तोडकर, शंकर गुरव, संजय महाजन, अमित फाकांडे, उदय महाजन, श्रीपाल गोसावी, शिशु ऐदमाळे, महापती खोत, राजू कुंभार, बाळासाहेब उरणकर, अजित तेरदाळे, बबन रेंदाळे, बाहुबली पाटील, काकासाहेब वाघमोडे, दीपक वाघमोडे यांच्यासह सकल हिंदू समाजाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे। हिंदू संमेलन आपण का लावलं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या माध्यमातून गेली 100 वर्ष या देशाच्या धर्माचं हिंदूंचं रक्षण करण्यासाठी एक अवरात्र धडपडणारी संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। त्या संघटनेला 1925ला स्थापना झाली। डॉक्टर हेडगेवारांची स्थापना केली आणि आज तागायला 2025 या कालावधी 100 वर्ष पूर्ण झाली। तर एक संघटना हिंदूंना आपल्या देशात त्यांचं सत्व स्वाभिमान देशाबद्दल त्यांचा धर्माबद्दल अभिमान जागा हवा आणि या देशात हिंदू म्हणून हवा यासाठी धडपडणारी संघटना। या संघटनेला 100 वर्ष काम करावं लागतं। ही अभिमानाची गोष्ट म्हणावी की लाजवानी गोष्ट म्हणावी तर ती लाजवानी गोष्ट। ज्यांचा देश, ज्यांचा धर्म, ज्यांची संस्कृती त्यांच्याच देशात सुरक्षित नाही असा हा देश आहे। त्यामुळं त्या हिंदू समाजात 100 वर्ष काम करणारी संघटना तरी पण हिंदू 100% जागा झालाय का तर उत्तर आज आहे नाही। मग आपल्याला काय करावं लागतं तर हिंदूंना एकत्र आणून आपला धर्म ज्या साधू संतांच्या विचारावरती चालतोय त्या साधू संतांचे विचार, धर्माविषयी, शास्त्राविषयी त्यांचे विचार ऐकावं आणि ही संघटना कशी चालते, या संघटनेच्या माध्यमातून जी सेवा कार्य होतात किंवा या संघटनेच्या बद्दल बऱ्यापैकी चांगली माहिती, चुकीची माहिती अशा संदर्भात मतमतांतर असतात। मतमतांतर त्यांच्याबद्दल काय आहे किंवा प्रश्न विचारून त्यांचं ते आपल्याला समाधान करून घेईल अशा संदर्भाचा हा कार्यक्रम। आणि आपल्या समाजात महिला असूनही चांगलं काम करतात किंवा कुटुंब व्यवस्था आपली आहे अशा विषयावरती एक महिला वक्त्यांचं उद्बोधन अशा संदर्भातला हा कार्यक्रम। तर हिंदूंना एकत्रित करून कुठल्याही जाती पंथात न राहता, अडकून न राहता आपण त्यासाठी हिंदू संमेलनाची आवश्यकता आहे। त्यासाठी देशात जशी संघाची कामाची रचना तालुका, मंडळ, उपखंड
तर हे आपण जे संमेलन करणार आहोत ते 5 गावचं संमेलन म्हणजे मंडलाचं संमेलन अशा संदर्भातली आता ही देशभरातली उत्सवाची तयारी आहे. तर आपलं हे मंडळ म्हणजे आपलं जे बोरगाव गाव आहे ते हुपरी तालुक्यामध्ये आपले 8 गाव कर्नाटकात जोडलेले आहे. तर आपलं हे मालकापूर मंडळमध्ये गाव येतं. तर त्या 5 गावात मिळून आपण बोरगावमध्ये हे विराट हिंदू संमेलनाचं आयोजन करतो. यासाठी आपण कुठलंही राजकारण कुठलंही जात कुठलाही पण अशा ह्याच्यात न राहता आपण हिंदू म्हणून एकत्र येऊन काम करणार आहोत. आपण समाजातील सगळ्या स्तरातील म्हणजे वकील डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते राजकारणी लोक अशा सर्वांना घेऊन आपण हे काम करणार आहोत. हा कुठल्याही पक्षाचा कुठल्याही एका जातीचा हा कार्यक्रम आहे. सकल हिंदू समाजाचा हा कार्यक्रम आहे. हे पहिला आपण समजून घेतलं पाहिजे आणि या सर्वांनी सामील होत असताना आपण हिंदू म्हणून सामील होऊन आपल्या धर्माचा आपल्या देवदेवतांचा आपल्या साधू संतांचा आपण जय जयकार त्या दिवशी करायचा आणि आपल्याला अभिमान वाटत. आणि कोणाचं लग्न आहे, सभा आहे, राजकीय बैठक आहे, तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी येतो. धर्म म्हणून कुठे दिंडीच्या ठिकाणी येतो, वेगवेगळ्या मंदिरांचे कार्यक्रम असतात. पण तिथून हिंदू म्हणून घेऊन काय जातो. म्हणजे आज आमच्या मुलींचा ड्रेसिंग सेन्स काय आहे, अर्ध शरीर उघडं घेऊन फिरतात, त्याच्यावर आपल्या मंदिरांचं काम काय. तर काय नाही आपण म्हणतो की त्याच्यावर कोण काय बोलत नाही. तर आम्ही हे आमच्या विषयात चाललं हे हिंदू म्हणून आपण कुठेतरी केलं पाहिजे. आणि आपल्याला कारण लागतं कुठं बलात्कार झाला, कुठं दंगल झाली, तर अशा ठिकाणी हिंदू समाज आहे. तर आपल्याला कारण नाही झालं पाहिजे. कारण हिंदू असणं हा आपला स्वाभिमान आहे. आपल्या देशात जन्म म्हणजे माणूस इथं जन्माला येतो तर मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे घेऊन जाणारी भूमी आहे. हा धर्म आहे. तर तो टिकला पाहिजे, वाढला पाहिजे, त्याच्यावर मला अत्याचार थांबले पाहिजे म्हणून हा कार्यक्रम आहे. याच्यात कोणाचाही व्यक्तिगत हे नाही तेव्हा हिंदुत्वाला प्रोत्साहन किंवा असं पण काय नाही. राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.